20 घरगुती उपाय. एक भाजी आणि मसाले मध्यम आचेवर जेवण शिजले तरच चवीला छान लागते. त्यामुळे गॅसचीही बचत होते. 2 आंबा किंवा पेरूची पाने गरम तुपात टाकून पुरी तळल्यास त्यांचा रंग पांढरा राहतो. 3 मेथीचे पराठे बनवताना थोडे कॉर्नफ्लॉवर घातल्यास पराठे कुरकुरीत आणि चवदार होतात. 4 ताक किंवा दह्यात शिळ्या पोळ्या काही वेळ भिजवून त्यात जिरे, पुदिना, तिखट आणि मीठ टाकून खा. हा स्वादिष्ट पदार्थ होईल. 5 दही वडे कुरकुरीत बनवण्यासाठी मिश्रणात चिमूटभर बेकिंग पावडर किंवा सोडा घाला. 6 लिंबू जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी खोबरं तेल लावा आणि लिंबू फ्रीजमध्ये ठेवा. ते जास्त काळ ताजे राहते. 7 भेंडी मोठ्या आचेवर शिजवण्यासाठी त्यात थोडं ताक टाका. ती जळत नाही आणि कुरकुरीत होते. 8 कच्चा मटार आणि हिरवे टोमॅटो कागदाच्या पाकिटात किंवा वर्तमानपत्रात ठेवल्यास ते लवकर पिकतात. 9 लिंबू कोरडे होण्यापासून रोखण्यासाठी मीनाचा थर लावावा. 10 लसूण चिरून घ्या, बाटलीत ठेवा. त्यात मीठ आणि व्हिनेगर घाला. ते रेफ्रिजरेटरमध्ये बराच काळ सुरक्षित राहू शकते. 11 खलबत्ता व पाटा वाळवंटाला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा. 12 खोकला जास्त असल्यास ओवा, जिरे, बडीशेप आणि अद्रक या सर्व पदार्थांना पाण्यात उकळून काढा बनवावा. यानंतर कोमट झाल्यावर हा काढा प्या. असे केल्याने खोकल्याच्या समस्येत आराम मिळतो. 13 आंब्याचा रस. श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघळून घालावा. सर्व आंबटपणा निघून जातो. 14 खसखसमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते. पचन संबंधित कोणत्याही समस्या उद्भवत नाही. 15 फ्रीज नसल्यास लिंबू, मोसंबी वगैरे फळे ओलसर कपड्यात गुंडाळून ठेवावी. 16 तांदूळ शिजताना लिंबाचा रस घाला. भात पांढरा होतो. 17 भांड्याखाली ताटल्या ठेवा जेणेकरून तेलाचे डाग ओट्यावर पडू नयेत. 18 किचनमध्ये वास येऊ नये म्हणून लादी आणि टाईल्स पुसताना त्यात थोडे जाडे मीठ टाका. 19 वाटण्याचा मसाला. जास्त काळ टिकण्यासाठी तो नीट भाजून मगच वाटा आणि साठवणीच्या डब्यात भरून थोडं मीठ टाकून फ्रीजमध्ये ठेवा. 20 खोकला थांबवण्यासाठी लिंबाच्या रसामध्ये लवंग पावडर मिसळून प्यावे. धन्यवाद.